मागील 3 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये सततधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। आणि सध्या मी आहे अहमदपूर तालुक्यातील काळेगाव मार्गे खंडाळी जाणाऱ्या मार्गावरती शेनकुड या गावाच्या थोड्याच अंतरावरून वाहणारी ही मन्याड नदी आहे। आणि मन्याड नदीवरचा जे जुना पूल होता त्या पुलाची परिस्थिती तुम्ही बघू शकता। मन्याड नदीवरील जुना पूल जो आहे पूर्ण खचून उखडून वाहून गेल्याचे चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। आणि या ठिकाणी नागरिकांनी पाहण्यासाठी ही पलीकडे ते नागरिक तिकडचे पलीकडेच थांबलेले आहेत। खऱ्या अर्थानं अहमदपूरहून खंडाळीला जाणारा जो रोड आहे, सुमठाणा असेल, खंडाळी असेल, धसवाडी असेल, हा मार्गावरील संपर्क सध्या तुटल्याचं चित्र आहे। मागच्या 2 वर्षापासून याच मन्याड नदीवरील बॅरेजेसचं काम अतिशय संत गतीने सुरू आहे। मागे जो इन्सिडेंट घडला होता, 2 मुले जे आहेत धसवाडीचे याच ठिकाणी पोहायला न आल्यामुळे याच ठिकाणी बुडून त्यांचा मृत्यू झाला होता, तेच हे ठिकाण आहे। माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। या कामासाठी जी वापरण्यात आलेली पोकलँड मशीन आहे, ही मशीन पूर्ण पाण्यात बुडालेल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसत आहे। खऱ्या अर्थानं हे पूर्ण पाण्यामध्ये बुडून गेलं होतं, माझ्या छातीपर्यंत पाणी याच ठिकाणाहून वाहत होतं, अशी माहिती येथील नागरिकांनी मला ऑफलाईनमध्ये दिलेली आहे। आणि जो मन्याड नदीवरील शेनकुड गावानजीकचा जो पूल आहे जुना, हे सध्या पूर्ण तुटून वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळते। याच ठिकाणी इथल्या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे, अशी येथील नागरिकांनी माहिती दिली आहे। मात्र पुढे काय घडतंय हे पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।